नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागामध्ये तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत करतो। आणि आजच्या पार्टमध्ये आपण काय करणार आहोत, आजच्या चालू घडामोडीच्या निगडीत असलेल्या ज्या काही गोष्टी आहेत किंवा पॉइंट्स आहेत ते सगळे कव्हर करून घेणार आहोत। त्यासाठी कुठेही जाऊ नका। मी असिस्टंट प्रोफेसर रमेश गोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शौर्य करियर अकॅडमी या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरून आपण दररोज चालू घडामोडीचं एक लेक्चर अपलोड करत असतो। त्यासाठी व्यवस्थित बघत राहा। चला सुरुवात करूयात। पहिला प्रश्न, शासकीय रुग्णालये आणि शहरी आरोग्य केंद्र दोन्ही ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। शासकीय रुग्णालय म्हणायले आणि शहरामध्ये असलेले जे काही आरोग्य केंद्र आहेत, या आरोग्य केंद्रांमध्ये विशेष रजोनिवृत्ती क्लिनिक जे आहे, हे क्लिनिक सुरू करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने नुकताच घेतलेला आहे? तर याचं करेक्ट उत्तर आपलाच महाराष्ट्र। आणि आपल्याच महाराष्ट्राने हा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहू द्या, रजोनिवृत्ती क्लिनिक जे आहे, हे क्लिनिक महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे स्थापन केलं जाणार आहे? तर आरोग्य केंद्रांमध्ये, जे आरोग्य केंद्र शहरी भागामध्ये आहेत आणि त्याचबरोबर शासकीय रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी प्रामुख्याने हे जे क्लिनिक आहे, हे क्लिनिक स्थापन करण्याचा जो काय प्रयत्न आहे, हा राज्य शासनाचा आहे किंवा राज्य सरकारचा आहे। आणि हा प्रयत्न चांगला आहे, कारण आरोग्यासाठी काम करणं, उद्योगासाठी काम करणं, रोजगारासाठी काम करणं हे शासनाचं आद्य कर्तव्य आहे। कारण याच्याच आधारावरती सर्वसामान्य लोकांना काय होत असतं, तर एक म्हणजे त्यांच्या ज्या काय आर्थिक अडचणी आहेत, शारीरिक अडचणी ज्या आहेत, अशा निर्णयामुळे क्लिअर होऊ शकतात, भागू शकतात पुढे। बघा, महाराष्ट्राचा जो काय गृह विभाग आहे, या विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कोणाची नुकतीच नियुक्ती करण्यात आलेली आहे? बघा, अतिरिक्त मुख्य सचिवपदी म्हणायला ते म्हणजे ॲडिशनल चीफ सेक्रेटरी म्हणून कुणाची नेमणूक करण्यात आली? तर मनीषा पाटणकर म्हैसकर यांची प्रामुख्याने काय करण्यात आलेली? मनीषा पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आलेली या ठिकाणी दिसते। म्हणून आपण पुढे जाऊयात। लक्ष द्या, देशातील पहिल्या शासकीय रजोनिवृत्ती क्लिनिकची सुरुवात कोणत्या राज्यामध्ये करण्यात आलेली? तर महाराष्ट्र। हे जरा थोडं रिपिटेशन झालंय मित्रांनो, थोडं त्याला सहन करा। ओके, चला पुढे जाऊयात आपण। एक जिल्हा आणि एक व्यंजन ही योजना जी आहे, ही योजना खालीलपैकी कोणत्या राज्य शासनाने सुरू केलेली आहे? तर ही उत्तर प्रदेश या राज्य शासनाने काय केली? चालू केलेली आहे। बघा, टॉमटॉम इंडेक्स 2025 नुसार भारतातील सर्वाधिक वाहतूक कोंडी असलेलं जे काही शहर आहे, ते शहर कोणतं ठरलेलं आहे? तर ते शहर बेंगलुरू हे शहर ठरलेलं आहे। आणि बेंगलुरू ही कोणत्या राज्याची राजधानी, ते एकदा मला तुम्ही कमेंट करून सांगा मित्रांनो। चला पुढे जाऊयात आपण। नंतर लक्ष द्या, बघा काय म्हटलंय, टॉमटॉम ट्रॅफिक इंडेक्स 2025 जो प्रसिद्ध करण्यात आलेला आहे 2026 ला। आणि या इंडेक्सनुसार पुणे हे महाराष्ट्रात ट्रॅफिकच्या बाबतीमध्ये कितव्या क्रमांकावरचं शहर आहे? तर ट्रॅफिकच्या बाबतीत ते शहर 5व्या क्रमांकावरती आहे। म्हणजे यावरून तुमच्या लक्षात येत आहे की पुणे शहरामधली ट्रॅफिक जी आहे ती वर्षानुवर्ष दरवर्षी ही वाढत चाललेली आपल्याला इथे बघायला मिळते। म्हणून आपण पुढचा प्रश्न परत घेऊयात। बघा, मनीषा म्हैसकर किंवा त्यांना आपण पाटणकर असं आपण म्हणतो, तर या मनीषा पाटणकर यांच्या बदलीनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग या विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली? कारण याच अगोदर या विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी होत्या आणि यांना प्रमोशन मिळाल्यामुळे ही जी जागा आहे, ही जागा या ठिकाणी रिक्त झालेली आहे आणि त्या जागेवर मिलिंद म्हैसकर यांना बसवण्यात आलेलं आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल। नंतरचा प्रश्न बघा की दरवर्षी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त हुतात्मा दिन हा जो आहे, हा दिवस आपण साजरा करतो। तर हुतात्मा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो, एवढा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो आणि त्याचं करेक्ट उत्तर आहे 30 जानेवारी। कारण 30 जानेवारीला महात्मा गांधी यांचं काय आहे, तर निधन झालेलं आहे। आणि मित्रांनो, महात्मा गांधींच्या संदर्भामध्ये लक्षात घ्या,
यांचा जन्म हा 2 ऑक्टोबरचा आहे. आणि युनायटेड नेशनने काय केलं होतं, तर युनायटेड नेशनने महात्मा गांधींचा जन्म हा अहिंसा दिन म्हणून पाळला. आणि युनायटेड नेशनचं म्हणजे जगाचं म्हणणं होतं की अहिंसा प्रस्थापित करायला या व्यक्तीचं खूप मोठं योगदान आहे. आणि म्हणून आम्ही महात्मा गांधीवर कोणत्या आधारावर टीका करू शकतो, कारण आपली तेवढी कॅपेबिलिटी नाही आहे. महात्मा गांधींचं हे कार्य सर्वश्रेष्ठ आहे. ओके, आता थोड्याफार चुका वगैरे होत असतात इतिहासामध्ये, त्या गोष्टी आपल्याला बघायला मिळतात. मग आपला आजा काय करत होता हे पण महत्त्वाचं आहे ना, बरोबर आहे की नाही. मग लक्ष द्या, तर महात्मा गांधी या जे आहेत, महात्मा गांधींची पुण्यतिथी प्रामुख्याने 30 जानेवारी या दिवशी साजरा केली जाते. आणि तो दिवस आपण काय म्हणून साजरा करतो, हुतात्मा दिन म्हणून. आणि त्यांचा जन्मदिन हा 2 ऑक्टोबरचा आहे. आणि तो आपण अहिंसा, लक्षात घ्या, अहिंसा दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. अहिंसा दिन, जागतिक अहिंसा दिन. आणि त्यानंतर वगैरे तर महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेमधून 15 जानेवारीला इथे 9 जानेवारीला भारतात आलेले होते. आणि म्हणून प्रामुख्याने 9 जानेवारी हा जो दिवस आहे, हा दिवस आपण काय म्हणून साजरा करतो, तर भारतीय किंवा राष्ट्रीय म्हणलं तरी चालेल, राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करतो. आणि हा शेवटचा त्यांचा पुण्यतिथी जी आहे तो दिवस आपण हुतात्मा दिन म्हणून काय करतो, साजरा करतो. बघा, हे विशेष या ठिकाणी सांगण्यासारखं आहे. आता आपण पुढे जाऊयात. लक्ष द्या, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री हे म्हणून कोणी शपथ घेतली, तर याचं करेक्ट उत्तर काय आहे, सुनेत्रा पवार यांनी काय केलेली, शपथ घेतलेली. पण मित्रांनो, तुमच्या माहितीसाठी सांगतो की सुनेत्रा पवार यांनी जे उपमुख्यमंत्री हे जे पद स्वीकारलेलं आहे, तर हे आपल्या राज्यघटनेमध्ये असं पदच नाही. आपल्या राज्यघटनेमध्ये फक्त मुख्यमंत्री एवढं हे पद आहे. आणि जर राष्ट्रीय पातळीवर विचार केला तर पंतप्रधान हे देखील पद आहे. पंतप्रधान, ओके, ज्याला आपण PM लिहून टाकतो, PM हे पद आहे. पण उपपंतप्रधान असं पद आपल्याकडे नाही. अशा पदाची कुठेही योजना नाही. पण लक्षात ठेवा, जेव्हा काय होतं माहिती आहे का, की एकाच पक्षामधील 2 सत्ताधारी पक्षाचं सांगतोय मी, सत्ताधारी पक्षामधील 2 व्यक्ती एकाच पदासाठी म्हणजे दावेदार असतील किंवा आग्रह धरत असतील किंवा युती करून आलेले असतील, जसं महाराष्ट्रामध्ये युतीचं सरकार आहे. आणि जर हे युतीचं सरकार उपमुख्यमंत्री हे पद दोन्ही पक्षाचे लोक मागत असतील, तर हे वाद मिटवण्यासाठी काय केलं जातं की उपमुख्यमंत्री हे पद दोन्ही पक्षाला दिलं जातं. पण उपमुख्यमंत्री हे जर पद दिलेलं असेल तर या पदाला वेगळे अधिकार मिळणार नाहीत. 100% त्यांची शपथ सारखी असते, मंत्र्यांप्रमाणेच त्यांना अधिकार मंत्र्यांप्रमाणेच असतात. आणि त्यांना सॅलरी देखील, भत्ते देखील मंत्र्याचेच असतात, वेगळे भत्ते वगैरे असं काहीच नसतं. ओके, आता एक शेवटचा मुद्दा, सुनेत्रा पवार हे जे आहेत यांच्याकडे उपमुख्यमंत्री पदासोबत कोणत्या मंत्रालयाचा जो कारभार आहे हा कारभार सोपवण्यात आलेला आहे, तर त्याचं करेक्ट उत्तर मित्रांनो हे आहे राज्य उत्पादन शुल्क व क्रीडा. ओके, आता लक्षात ठेवा की दादा जेव्हा हयात होते, ओके, तर दादांकडे किती पदं होती, कोणती खाते होती माहिती आहे का, लक्षात ठेवा. तर दादांकडे प्रामुख्याने अर्थ खातं देण्यात आलेलं होतं. ओके, अर्थ व नियोजन असं आपण म्हणतो त्याला, अर्थ व नियोजन. त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क हे देखील खातं होतं. ओके, राज्य उत्पादन शुल्क हे खातं होतं मित्रांनो, शुल्क व क्रीडा हे दादांकडे खातं होतं. आणि दादांकडे तिसरं खातं कोणतं होतं, तर अन्न नागरी सुरक्षा आणि ग्राहक संरक्षण अशा प्रकारचे हे 3 खाते देण्यात आलेली होती. आणि काय केलं माहिती आहे का आता, तर आपल्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी काय केलं, तर हे खातं स्वतःकडे काढून घेतलं. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की माझ्याकडे हे खातं ठेवतो अर्थसंकल्प सादर करेपर्यंत. आणि 6 तारखेला आता ते अर्थसंकल्प सादर करणारच. आणि एकदा जर अर्थसंकल्प मांडला की त्यानंतर हे खातं मी परत
राष्ट्रवादी काँग्रेसकडे देणार आहे असं ते म्हणले नाही, पण देऊ अशा पद्धतीने त्यांचा एक म्हणण्याचा भाग होता. पण मित्रांनो, हे फक्त राजकारण आहे. हे खातं आय थिंक त्यांच्याकडेच राहू शकतं असं मला वाटतं, कारण आत्ता हे राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गट हा जो गट आहे हा एकदम कठपुतली असेल इथून पुढे. आता बघूयात काय होतं येणाऱ्या काळामध्ये. ओके, भाजप हे डॉमिनन्स प्रकार जो आहे भाजपचा हा इकडे दिसून येताना आपल्याला बघायला मिळणारच आहे. तुम्ही बघा, म्हणून सावध राहा मित्रांनो. या ठिकाणी आपण थांबूयात आणि परत एकदा उद्याच्या भागामध्ये आपण काय करणार आहोत, भेटणार आहोत. तत्पूर्वी स्वतःचा अभ्यास करा आणि काळजी घ्या. धन्यवाद.